ही माझी भाची सुगंधा. होय. घ्या. हे काय चांगली साथ केलीत. बिदागी आहे तुमची. अहो ते तुमच्यासाठी नाही केलं, मी गावासाठी केलं. पण गावाबरोबर तुम्ही माझी पण आबरू राखलीत ना. घ्या. नाही नाही, पैसे नगत मला. मानाची बिदागी नाही घेतली तर अपमान होईल नजराण्याचा. होय होय, घ्या ते. असं म्हणता होय. घ्या ना. मग हे यात पावलं समजा. त्या हाताने तुम्ही मला साथ केली, त्या हाताची पूजा केली असं समजा. तमाशात तुम्ही आणि तमाशात वाजला. उद्या समतीकडे झालं तर काय विचत राहिली आपली. तुझी पण कमालच आहे. एक रात साथ केली म्हणजे काय लगेच तमाशा झालो काय नाही. अहो हंडाभर दूध नाचायला एक मिठाचा खडा पुरतो की. अगे 10 गावच्या लोकांनी माझा जय जयकार केला. तू ऐकला असतास तर तू पण नाचली असती. पुरं मी आणि कशाला नाचू. ती तमाशातली बाई नाचली असेल की तुमच्यासारखं तबलजी मिळालं म्हणून. तू सडा कडा माझ्या तबल्याचा दुस्वास करतेस. त्याला सवतीचं पोर समजतेस. राग मानू नका, पण माझी आपली एरीची हा एक खोळी समज. आपण नवऱ्या संग राबावं, खूप खूप कष्ट करावं, खंडीच्या जागी 2 खंडी पीक काढावं. पर हे तबला तुमची माझी 8-8 दिवस भेट होऊ देत नाही. हमेश मी आणि पोरानं तुमची वाटच बघायची. अरे काही येडी का खुलतो. हे बघ आता या घेतलेल्या सुपाऱ्या संपल्या का म्हणजे 10 दिवस तुझ्या संकट राहतो. तोवर आणखीन सुपाऱ्या आल्या म्हणजे. मग असं करू, आता तू माहेरी जाणार ना. वय बहिणीचं लग्न आहे म्हणजे जायलाच पाहिजे की. जायलाच पाहिजे. मग मी लग्नाला आलो का म्हणजे 10-15 दिवस मुक्कामच टाकतो. मग कसं आहे बघ की गजरा आणि कुणी दिला. बाबू भैया तुम्ही आणि हित. काल आम्ही चहाला बोलवलं होतं. किती वाट बघायची. हा काल आमची मंडळी माहेरला गेली, त्या गडबडीत होतो. आणि परवाच्या गडबडीत तुम्ही हे विसरून आलात. अरे त्याच्या ध्यानातच आलं नाही बघा. हे असतो तबला ज्यानं तुम्हाला आणि मला जवळ आणलं. बायकांची कामं नव्हती, लईला गच पकडावं लागते लगामावाने. मग तुम्ही शिकवा की लईला कसं घट पकडायचं ते. असं नव्ह, असं नव्ह. हे ना धेन धेन ना धेन धेन ना. अहो गाड्या झोपून कवाच्या तयार आहेत. चला लवकर, अरे सासवडला पोचायला उशीर होईल. हा सासवडला जाणार होय. आज सासवडला तमाशा आहे आमचा. आणि आम्ही सासवडला भजनाची सुपारी घेतली होत्याची. हो होय. मग उद्या जायचं ते आजच चला की आमच्या बरोबर. काय म्हणायचं बाबू भैयाच नाही. बहिणीच्या लग्नाला नाही आलं, भजनाला देखून नाही आलं. काय ईश्वरला वाटतं का सासूबाईला. नाही हो, असं कसं होईल. येतील की एकतर. मला म्हणाले होते की समधी कामं उरकली की 8 दिवस राहिले म्हणून. येतील. अहो बापू भैया येणार नाहीत म्हणून सांगाव घेऊन आलो मी. अहो कसं येणार. गेलं 15 दिवस तुमचं बापू भैया आमच्या शेवंताच्या बारीसर ठेकल्या. कलावंत त्यातून जमिवता जमिवता सूत कधी जमलं काय पत्त्या देखून लागला नाही. हे समजा खोट आहे, हे समजा खोट आहे. माझं धनी तसं नाहीये. तुम्ही काय तरी सांगता. अहो म्या बापडा कशाला खोटं बोलू. काल सांच्याला पावसानं गाठलं तेव्हा शेवंता सकट समद्यांचा मुक्काम इंदुर्नीलाच आहे. तुमच्याच घरात. भाऊ मला आताच्या आता इंदुर्नीला जायचं. मी आता इथे थांबणार नाही. मी आता इथे थांबणार नाही. दादा तू थांब, मी बघते. अरे ये
लग्नाची बायको लागते ना ओळख का का इतर लोक बाईच्या नादाला? अगं तसं नको कोंडा, माझा ऐक तरी. अगं काल रात्री लई पाऊस आला आणि त्या अंगात ताप बी लई होता म्हणून काय झालं? माझं घर म्हणजे काय धर्मशाळा नव्हतं? चालते हो इथून. कोंडा तुम्ही का बसा. अहो हिच्या जागी माझी सखी भान असती तरी सुधीर हेच केला असता. चालते हो इथून. जा म्हणते ना बापू. चालते हो. बापू कोंडा. बापू भैया तो अपमान करण्यासाठीच तुम्ही आम्हाला इथं बोलवलं होता. माफी मागते नाहीतर एका तोंडाची तो तोंड खाऊन देईल का? बहिणीच्या अंगावर एवढं सुधीक वर खाणं खपायचं नाही मला. त्याचं काय करीन ते सांगता येत नाही. 4 महिन्यात तुरुंगात गेलो तरी घर उपाशी नाही राहायचं माझं. लय मागदर घरचं पाठी दिसतायचा. ए टिमकीच्या का त्या तोंडाचा नगर आवाज येतो? तुम्हाला चालायला लागत ना, नाहीतर या छबेली सकट तुम्हा समद्यांचा पाचुंदा बांधीन आणि ते इंद्राने ढकलून. दाजी त्यांच्या मूर्त या गावाला येणं झालं कुणास ठाऊक. असली बेइज्जती होण्यापर्यंत एक खाऊन गेलेलं काय वाईट. तुझा अपमान मी सहन करणार नाही. नाही मी किती असं पण या घरात कशी पाऊल टाकते तेच बघते. चला शेवंता तू बस तुझ्या घराला कावसाळून. एक इंदूरनी सोडली म्हणजे काय दुनिया ओस पडलेली नाही. तू कोण बघणार नाही पुन्हा. माझी डोक्यात राग घालून घेऊ नका. काय पडते मी तुमचे. हा तर या बाईपुढे भीक मागते. पदर पसरते झाले. कोंडा कुणामुळे बदल बसत? तू बोल नको झाला. कोण सांभाळून बोला. आजपासून तुम्ही आम्हाला मिळालात आणि आम्ही बी तुम्हाला मिळलो. असा भरला संसार सोडून जाऊ नका झाले. करू नका झाले. माझं ऐका तरी माझं ऐका. कोंडा अक्का तुला असंच म्हणायचे ना, हे समज माझ्यामुळेच घडलं. गावच्या इज्जती बाई मी त्याला तमाशात उभं केलं तरी इथे विपरीत रामायण घडलं. राम सीतेला सोडून भलत्याच बाईच्या फंदात पडला. राजेबा कोंडा तुमची फन आहे त्याचीच मी बी तिला माझी फनच समजतो. माझ्या हातून अपराध घडला खरा. काय शिक्षा द्यायची असेल ती द्या. जाऊ दे पाटील, नशिबात असेल ते टळत नाही कधी. तुम्ही मात्र निमित्ताला कारण ठरलात एवढंच. पण मला सांगा, एवढं सगळं करून बापू भैया भेटलं काही बोललं का तुमच्याशी? भेटला. पुण्याला शेवंताच्या फडामध्ये भेटला. बरं आहेत ना? बरा आहे. तो यायला तयार नाही. कोंडाला सूट चिठ्ठी दिली असं समजा म्हणाला. सोड चिठ्ठी? नाही 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 नाही. हेच आमच्या बहिणीचे धिंदवडे ऐकायचे राहिले होते. कोंडा चला आत्ताच्या कुठं म्हणजे आपल्या घरी तुझ्या माहेरी? नाही दादा, माझं घर तर हेच आहे. म्हणजे कोंडा आम्ही तुझं कुणी बी नव्हत? तसं नव्हतं दादा. अरे सासर धड असेल तर माहेराला किंमत. तुझा बहिणीबाई तुझी वाट बघत असेल. पण कोंडा तू जन्मभर करणार काय? माझं घर तरी कवा तरी घरला येतील म्हणून वाट बघत राहणार आहे मी त्यांची. माझ्या बन्सीला खूप मोठा करणार आहे मी. लई शिकवणार आहे आणि समजा दुनियेला दावणार आहे की तबला बिगर भी माणूस मोठा होतो म्हणून. तबला बिगर भी माणूस मोठा होतो.